स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान होतो आहे श्रीमंत माने यांना। विचारपीठावरील सर्व मान्यवर अतिथी श्रीमंत माने यांना हा पुरस्कार प्रदान करतील। मी माने कुटुंबियांना स्टेजवर सन्मानपूर्वक निमंत्रित करते। स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक मंडल परिवारातर्फे 31,000 रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ। अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष थोडा आवाज वाढव बटन दाब माझे मित्र श्री अनिल भाऊ, ज्यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार वितरित केले जात आहेत ते आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब, मित्रवर्य श्री बच्चू भाऊ, ज्यांनी यापैकी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार पुरस्कृत केला आहे साहेबांच्या नावानं, ते माझे मित्र आदरणीय हेमंत भाऊ, ज्यांना हा पुरस्कार दिला जातोय ते या वयात नव्या माध्यमाकडे ज्यांनी जे बोललेत आणि ही नवी माध्यमं कशी वापरायची याचा वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवला आहे असे आदरणीय श्री भाऊ तोरसेकरजी। या सभागृहामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी माझी किंवा माझ्याबरोबरच अनेकांची सुरुवात पाहिलेली असेल। खरं तर अशा क्षेत्रामध्ये सुरुवात आणि शेवटच महत्वाचा असतो, मध्ये सगळ्या कविता असतात। तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीतून आलात, तुम्ही नेमकं काय केलं, कशी सुरुवात केली हे खूप महत्वाचं असतं। आणि माझ्यासाठी ज्या दिवशी अनिल भाऊचा आणि विजूचा फोन आला की आम्ही हा पुरस्कार तुम्हाला देतोय, तर मी त्यावेळेला घरी होतो आणि पहिलं बायकोला सांगितलं की बाहेरवरून फोन आहे आणि बाहेरचा पुरस्कार। माझ्यासाठी थोडंसं नॉस्टॅल्जिक आहे, कारण मी साधारणपणे 33-34 वर्षापूर्वी या भागात ज्यावेळेला काम सुरू केलं तर बच्चूभाऊ तुम्ही जसं सांगितलं की नाही तसं आमच्या पण मागच्या 7 पिढ्यांमध्ये कुणी या क्षेत्रात नव्हतं। मुळात मी मेळघाटात आलो होतो त्यावेळेला पत्रकारितेशी तसा काहीच संबंध नाही। म्हणजे आमचे मित्र होते, आता इथं आपटेके साहेब बसलेत किंवा संजय सरवटकर कुठे मागं बसलाय, तर डॉक्टर प्रकाश गिरी म्हणून गिरिजन विद्यालयाचे मुख्याध्यापक होते। आता आपण ज्या प्रिमायसेसमध्ये आहोत त्या प्रिमायसेसचा आमचा रोज संबंध यायचा, कारण काहीच काम नव्हतं। मी चिखलदऱ्याला गेलो होतो तर गिरिजन विद्यालयामध्ये 5वी ते 12वी मराठी शिकवायचो मी। तर ते डॉक्टर प्रकाश गिरी तिकडून बातम्या पाठवायचे, अनिल भाऊ आलेत का, कडू सर कुठं बसले, ते तोपर्यंत दुर्गम अतिदुर्गम वगैरे जे होतं ना ते परतवाड्याच्या आजूबाजूलाच होतं। पलीकडं चिखलदरा किंवा चिखलदऱ्याच्या पलीकडं फारसं नव्हतं, तर तिथे ते कार्यक्रमाच्या बातम्या वगैरे व्हायचं, आम्ही तिकडून पाठवायचो। म्हणजे कधी विचार केला नव्हता की आपण कधी काही रेग्युलर नियमित पत्रकारिता वगैरे येऊ। पुढे आलो त्यावेळेला आमच्या गिरिजन विद्यालयामधली जी टीम होती ती नंतर काही जण त्यातले प्राचार्य मुख्याध्यापक वगैरे होऊन रिटायर झाले। आता रमेश नांदेकर, सोपान घोरमाडे, त्यानंतर चंद्रशेखर ढोरे वगैरे ही सगळी मंडळी होती। आणि तिथं सुरू करताना त्याचा मला फायदा असा झाला की मी मेडिकल इम्युनिटी होतो, माझं फार्मसीचं बॅकग्राऊंड असल्यामुळं, आणि कुपोषणाची समस्या होती। त्यामुळे डॉक्टर साहेब ॲनाटॉमी फिजिओलॉजी आपल्याला माहीत असल्यामुळं कुपोषणाचा प्रश्न हाताळताना सोपं गेलं ते बॅकग्राऊंड
कुमार भाऊ त्याच्यातले साक्षीदार आहेत किंवा म्हणून परिमल साहेब पण आहेत. आणि पुढे जे काही झालं त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही. ज्याचा उल्लेख आता बच्चू भाऊनी केला ना तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या गावाला, एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या प्रदेशाला आपला इतिहास पुरेसा माहीत नसतो. आणि इतिहास हा मिरवण्यासाठी आणि काहीतरी उगाच गर्व बाळगण्यासाठी हाताळायचा विषय नाही आहे. त्याच्यातून आपण प्रेरणा पण घ्यायच्या असतात. या अमरावती शहराचा किंवा अमरावती जिल्ह्याचा मागच्या 300 ते 400 वर्षाचा इतिहास जो आहे तो कधीतरी एकदा पुन्हा आपण त्याच्या खोलात जायला पाहिजे. काय होतं नेमकं, अगदीच दुसऱ्या टोकावरून सुरुवात करायची झाली तर निजामांची राजधानीच अमरावती जिल्ह्यात होती. 150 वर्ष मध्य भारतामध्ये ज्या शाहीने राज्य केलं, जे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत नाही, ती इमादशाही, जिचं हेडक्वार्टर नरनाळा, ती पण याच भागामध्ये होती. ही अमरावती जी आहे, आता आपली नळकांडे साहेब, आता आपल्याला स्पर्धा तयार झाली आहे. अमरावती गुगलला सर्च दिलं ना तर अमरावती येते, आंध्रातली दाखवतो. पण ही जुनी अमरावती, हे टेक्सटाईलचं हब, हे अतिशय संपन्न, वैभव संपन्न असं शहर. त्या जुन्या मराठी लोकगीतांमध्ये जो वराडातला जो तालेवार शेतकरी दाखवला ना तो अमरावतीचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या शहरानं इतकं काही या देशाला दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे की कधी कधी ते आपल्याला माहीत होत नाही. आणि त्यामुळं आत्ताच्या राजकारणामध्ये, विशेषतः ज्याचा उल्लेख बच्चू भाऊनी केला त्या राजकारणामध्ये, खोट्या खोट्या अभिमानाच्या मागून आपण स्वत्व विसरून जातो. आपलं जे ऐतिहासिक आपला जो वारसा आहे तो आपण विसरून जातो. आणि हे आज याच्यासाठी बोलायला पाहिजे, मी गंभीरपणे बोलतोय की ही जी आपल्या भागाच्या विकासाची, आपल्या भागाच्या प्रगतीची आणि त्यातल्या मागासलेपणामुळे निर्माण झालेल्या या भागाच्या स्वतंत्र राज्याची जी मोहीम आहे ती आता कुठे गेली कळतच नाही. आणि म्हणजे त्याचे जे समर्थक आहेत त्यांना पण ते सांगता येत नाही. आपली ही जी मुधोळकर पेठ आहे ना, ते रावबहादूर रघुनाथ मुधोळकर 1912च्या बाकीपूर अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि 1912च्या त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित केलेला आहे. बाकीपूर अधिवेशनामध्ये भाजपवाले तर नंतर आले 1989च्या त्या भुवनेश्वरच्या वगैरे याच्यामध्ये. या प्रदेशाचं मी तुम्हाला सांगतो, मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे. या प्रदेशात मी इतकी वर्ष, 35 वर्ष आहे. मला जाणवलेली एक सगळ्यात महत्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की हे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय या राज्यातले प्रश्न सुटू शकत नाहीत. आत्ताच्या काळात आपले मुख्यमंत्री आहेत, आपले केंद्रीय कर्तबगार केंद्रीय मंत्री आहेत, आपल्या अनुकूल सत्ता आहे. त्यामुळं काय ते दावोस पासून अनेक ठिकाणी MOU येतील, बाकी सगळ्या गोष्टी येतील. हे किती जरी असलं तर या प्रदेशाला महाभारत कालापासून, वेद पुराणांपासून या प्रदेशाला स्वतंत्र ओळख आहे. या प्रदेशाची स्वतंत्र अस्मिता आहे. आणि खरं सांगायचं गेलं तर आता संदीप इथं येऊन आपण येऊन बसलेला आहे. संदीपच्या बाजूला, घराच्या बाजूला जे डॅडी देशमुख राहायचे ते सांगायचे की वर्धा तटापासून गोदा तटापर्यंतचा भाग म्हणजे वराड आणि ओरिजिनल विदर्भ, ती पुढची पूर्वेकडची जी आहे ती झाडीपट्टी होती. या प्रदेशाला स्वतंत्र अस्मिता आहे. अनेक जण मराठी भाषेसाठी भाऊ असं सांगतात की मराठी भाषेचं काय होईल, पण ते मराठी भाषेचा उगमच या भागातला आहे ना. आता रिद्धपूरला होतंय ना ते राज्य मराठी विद्यापीठ, मराठी भाषेचा उगम ज्या भागातला आहे त्या भागातला बाहेरच्या कोणी सांगायची गरज नाहीये. मी या मुद्द्यावरती याच्यासाठी येतो की ती जी व्हायब्रन्सी होती, ते जे चैतन्य होतं, ती जी अस्मिता होती, ती सगळे आपण विसरलेलो आहोत. आणि त्यामुळं नव्या भविष्याकडे पाहताना, नव्या पिढीची काळजी करतानाच आपल्या प्रदेशाचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आदरणीय खासदार बळवंतभाऊ आलेले आहेत. या भाऊ, आपण सगळेजण एकदा टाळ्या वाजवून. मी हे तपशिलाने याच्यासाठी सांगतोय की हे स्थूलमानाने मी सांगत नाही आहे प्रदेश, जिल्हा वगैरे अशा स्वरूपाचं.
आपली जी मूळ वृत्ती आहे ही शेजाऱ्याकडं करुणेनं पाहण्याची, शेजाऱ्याकडं आपुलकीने पाहण्याची, शेजाऱ्याची काळजी करण्याची, जो दुबळा असेल त्याला सांभाळण्याची. आपल्या आणि इतरांच्या मधला फरक एक बेसिक सांगू का? 20व्या शतकामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2च संत झाले, दोन्ही संत अमरावती जिल्ह्यात, गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या रूपाने. यांनी आपल्या समोर घालून दिलेली सर्वधर्म समभाव, जातीपातीच्या अंत, करुणेची भावना, करुणेची वृत्ती याची पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये माध्यमांचा रोल खूप महत्वाचा आहे. आता माध्यमांनी हे सगळेजण हे चौथा स्तंभ वगैरे सगळे डोक्यात काढून टाका, काही नसतंय त्याचं. हे उगीच आपल्याला चढवायसाठी बोललं जातं, काही नसतं. माध्यमांची स्थिती अत्यंत वाईट आहे. माध्यमांवरती कोणकोणते प्रेशर्स आहेत हे जाहीरपणे सांगायची गोष्ट नाही आहे. पण मगाशी संचालन करणाऱ्या मॅडमनी जे सांगितलं ना तसं आहे ते. इंग्रजीत एक खूप छान म्हण आहे, ब्रायटन द कॉर्नर वेअर यू आर. जेव्हा पूर्ण अंधार पडलेला असेल त्यावेळेला तुम्हाला काही सूर्यचंद्र तोडून आणून त्याने उजाड पाडायची गरज नसते. तुम्ही ज्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणी एक मेणबत्ती पेटवली, अशा हजारो लाखो आणि कोट्यावधी मेणबत्त्या पेटल्या तर सूर्य झाकोळून निघेल इतका मोठा उजेड पडू शकतो. फक्त मेणबत्ती पेटवायची एक सुरुवात करावी लागते. आणि म्हणून माध्यमांनी आताच्या काळामध्ये, आव्हानात्मक काळामध्ये अनेक दबाव असताना थोडस डावपेच आणि वागण्याची, लिहिण्याची, लढण्याची गरज आहे. हे स्ट्रॅटेजिक आहे. आपल्याकडे म्हणतात ना ते मोडेल पण वागणार नाही, मग मोड. आपल्या मनात जे हेतू असतील ते हेतू काय असावे, ते कसे तडीस न्यायचे वगैरे नंतरची गोष्ट आहे. पण तुम्हाला स्ट्रॅटेजिक राहावं लागेल. आपला धंदा जरी लाईन्सचा, विशेषतः जे प्रिंटमध्ये आहेत त्यांच्यासाठी, आपला धंदा जरी लाईन्सचा असला तरी आपली कर्तव्यकारी आणि आपलं काम जे आहे ते बिटवीन द लाईन्स आहे. आपण ओपिनियन बिल्ड करू आणि त्यामुळे स्ट्रॅटेजिक राहण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की ते करताना आपल्यासारख्या मागासलेल्या, आपल्यासारख्या अनुशेषाने ग्रस्त असलेल्या, आपल्यासारख्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या, विशेषतः उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं जी वसाहत म्हणून गणली जाते अशा भागामध्ये आपण निश्चित ध्येय बाळगून पुढे जाण्याची गरज आहे. आणि ते ध्येय तडीस नेताना आपण अतिशय टॅक्टिकली, स्ट्रॅटेजिकली या गोष्टी मांडण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आपल्या गावाच्या लेखाजोखापासून करण्याची गरज आहे. आपल्या भागातली आणि केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या, राज्यातल्या, देशातल्या सगळ्या भागाची सगळ्यात मोठी समस्या जी आहे बेरोजगारीची आहे, हाताला कामाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एक जो इन्क्लुझिव्हनेस असतो, सर्वसमावेशकता असते, सर्वधर्म समभाव असतात, जातीपातीच्या पलीकडे पाहण्याची जी गरज असते ती या देशाची अलीकडच्या काळातली खूप मोठी गरज बनलेली आहे. आणि त्यामुळं आपल्या भागात आपल्या ग्रामीण भागामधली जी उत्पादनं आहेत, कापसासारखी, सोयाबीनसारखी, त्याच्यावरच्या प्रक्रियेपासून तर अनेक गोष्टी, आणि आपली जी म्हणजे माध्यमांमध्ये प्रचंड ताकद असते. मी जेव्हा मेळघाटात आलो होतो ना, माझ्यासमोर अनेक जण म्हणजे अशी अपेक्षा करत होती की ते शबनम तळ्याला लटकवून अशी थोडीशी बुद्धांनी एक गाडी वगैरे, आणि त्यामुळे समाजसेवक म्हणून मिळवता येतं ना. माझ्या असं लक्षात आलं होतं एक चांगला ॲटिट्यूड असलेला, चांगला अप्रोच, म्हणजे अशा पद्धतीचा एक चांगला पत्रकार 25 समाजसेवी संस्थांचं काम करू शकतो त्यांनी जर मनात आणलं. त्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे आणि विशेषतः तरुण पत्रकारांनी त्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण आपल्याला अख्ख्या दुनियेचं सगळं माहीत आहे असं दाखवतात. वस्तुस्थिती ती नाही आहे. आपल्याला ते आयुष्याच्या अखेरपर्यंत एक विद्यार्थी म्हणून राहण्याची गरज असते. आपले हेतू, आपल्या मनातले जे काही संकल्प असतील ते तडीस नेण्यासाठी, आणि ते शेवटी त्याचा जो ईजी आहे नव्या भाषेत सांगायचं असेल तर तो सामान्य समाजातला शेवटचा माणूस, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, अंत्योदयाचा विचार म्हणतो, तो शेवटचा माणूस हा आपलं टार्गेट असलं पाहिजे. ज्या
पत्रकाराच्या हृदयामध्ये ही कणव नाही, ही करुणा नाही, ही पॅशन, ही कंपॅशन नाही आहे त्याच्या हृदयामध्ये, तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही. त्याला अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या माणसाबद्दलच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. समाजातल्या शेवटच्या घटकाबद्दलच त्याला शेवटच्या माणसाबद्दलचीच आपुलकी निर्माण झाली पाहिजे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर कधी कधी असे कार्यक्रम व्हायला लागतात की ज्याच्यामुळं प्रेरणा मिळते आणि लोक विशेषतः आपल्या भागामध्ये या क्षेत्रावर म्हणजे माध्यमांच्या क्षेत्रावरती खूप काम करण्याची गरज आहे. आणि केवळ पुरस्कार म्हणून नव्हे, असा सभागृह भरलेल्या अवस्थेमध्ये आपण त्याचे वर्कशॉप पण घेतले पाहिजे. त्यांना आपण आपल्याकडची इकॉनॉमी, आपल्याकडच्या नव्या जनरेशनच्या ॲस्पिरेशन्स, त्याचे मार्ग, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून मशीन लर्निंगपासून तर सगळ्या फील्ड्समधली माहिती त्या लोकांना देण्याची गरज आहे. कारण हे पोहोचायला खूप वेळ लागतो. जग 50 वर्ष 70 वर्ष जेव्हा पुढे गेलेलं असतं ना, तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि या पद्धतीचे वर्कशॉप झाले, या पद्धतीचे तरुण पत्रकार तयार झाले, या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन जर आपण देत गेलो, आपल्या प्रदेशाचं मागासले पण दूर व्हायला फारसा वेळ लागणार नाही. हा आपल्यावरचा डाग आहे, हे एकदा फक्त प्रत्येकाने मनाशी खुणगाट बांधण्याची गरज आहे, ती जाणीव ठेवण्याची गरज आहे. मला खात्री आहे की अशा कार्यक्रमांमधून ती प्रेरणा पण मिळेल आणि त्याचबरोबर माध्यमांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अधिक परिश्रम घेण्याची एक जाणीव याच्यामधून होईल. मी पुन्हा एकदा मला स्वर्गीय जुगल किशोरजी हे अग्रवाल फॅमिली आणि माझं आम्ही म्हणजे राईट टू 1991 आमचं ते आत्ता मी माझ्या मिसेसला सांगत होतो की आम्ही ज्या न्यूयॉर्कमध्ये जेवायला गेलो होतो तिथंच श्रीकांत भाऊंचं आमचं ऑफिस हेमंत भाऊंनी जे सांगितलं ते आणि मागच्या बाजूला होतं. त्याच्यापेक्षा एक मी प्रसंग सांगितलं 1984च्या त्या चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वेला आलेल्या मोठ्या पुराचा. मी आणि राजागिरी आम्ही दोघेजण ऑफिसमध्ये झोपायला होतो आणि सकाळी उठून खाली पाय टाकला तर गुडघ्या एवढ्या पाण्यात होतो. पहिले ऑफिसमधल्या सगळ्या फायली घेऊन पलीकडच्या याच्यावर ठेवल्या, एक स्कूटर काढली आणि जिथं तो महापुराने सगळं ध्वस्त केलं होतं तिथं ते कव्हर करायला गेलेलो होतो. तर हे मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्तानं आपल्यामध्ये यायची खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.